बातमी आहे डॉक्टरांच्या संपासंदर्भातली। मुख्यमंत्री आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना झापल्यानंतर संपकरी डॉक्टरांचा आडेल तट्टूपणा आता कमी झालाय। तब्बल 5 दिवसांच्या संपानंतर डॉक्टर आज कामावरती रुजू झालेले आहेत। मुंबईतले सायन, नायर, केईएम मधील डॉक्टर देखील आता हळूहळू कामावरती यायला लागलेले आहेत। पुण्यात देखील तीच स्थिती आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, आता सकाळी सकाळी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये काय चित्र बघायला मिळतंय? रेश्मा, 5 दिवसाच्या या संपानंतर आज जे डॉक्टर्स आहेत, निवासी डॉक्टर्स, ते आता हळूहळू सकाळची ज्यांची शिफ्ट आहे ते रुग्णालयात यायला लागलेले आहेत आणि सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। केएम, नायर आणि सायन हॉस्पिटलचे सर्व ह्या तिन्ही हॉस्पिटल्समध्ये जे निवासी डॉक्टर्स आहेत ते आता हळूहळू यायला लागलेले आहेत। जे हॉस्पिटल्समध्ये काल संध्याकाळपासूनच जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांनी सेवा सुरू केली होती, मात्र आता केएम हॉस्पिटलमध्ये सकाळची ज्यांची शिफ्ट आहे ते सर्व निवासी डॉक्टर्स इथे आलेले आहेत आणि जे पेशंट बाहेर उभे राहायचे रोज ह्या मागच्या 4 दिवसापासून त्यांना सुद्धा आता आत घेतलं जाते आणि सेवा दिली जाते। रेश्मा, बरं, वेदांत, अगदी थोडक्यात सांगशील, मुख्यमंत्र्यांनी आणि जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत महाजन, त्यांनी देखील सांगितलं होतं की 8 दिवसात जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक असतील ते नेमले जातील दवाखान्यांमध्ये। तसं काही चित्र सध्या रुग्णालयात बघायला मिळतंय? सध्या काही तात्पुरत्या प्रमाणात जी आहे ती सुरक्षेची सुविधा इथे देण्यात आलेली आहे। सुरक्षा रक्षक जे आहेत ते काही प्रमाणात इथे ठेवण्यात आलेले आहेत, मात्र एक 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। त्यामध्ये अलार्म सिस्टीम आणि 500 सुरक्षा रक्षक जे पहिल्या लॉटमध्ये असतील ते देणार आहेत आणि त्यानंतर 31 एप्रिलपर्यंत जे 1100 सुरक्षा रक्षक आहेत ते इथे तैनात करण्यात येणार आहेत। या सर्वांच्या याच्यानंतर जेव्हा मार्डनी काल प्रतिज्ञापत्र दिलं हायकोर्टाला, त्याच्यानंतर 8 वाजेच्या आत आम्ही सेवेत रुजू व्हा असं सांगितलं। त्याप्रमाणे हे सर्व डॉक्टर जे आहेत, निवासी डॉक्टर सेवेत रुजू झालेले आहेत आणि 8:30 वाजता जी आहे ती पत्रकार परिषद आहे ज्यामध्ये औपचारिकरित्या सर्वांचे आभार हे निवासी डॉक्टर्स मानणार आहेत। रेश्मा, निश्चित। वेदांत, शेवटचा प्रश्न थोडक्यात की रुग्णांची संख्या किती बघायला मिळते सध्या रुग्णालयात? रुग्णांची संख्या असं जर आपण बघितलं की रोज जवळपास 300 ते 400 जे रुग्ण असतात ते रुग्णालयाबाहेर सकाळी 7 वाजल्यापासून लाईन लावून राहायचे, मात्र आता जी परिस्थिती आहे ते 400-500 जे रुग्ण असतात रोज सकाळचे ते त्यांना मात्र सर्वांना रुग्णालयामध्ये आज घेतलेलं आहे आणि आता सेवा जी आहे ती दिली जाते। रेश्मा, निश्चित। वेदांत, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। खरं तर गेले 5 दिवस रुग्णालयाबाहेर ताटकळत राहायचे, मात्र डॉक्टर सेवेवरती रुजून होते, त्यामुळे रुग्णांची संख्या आज जास्त असणार आहे हे देखील निश्चित। वेदांत, धन्यवाद।